चंद्रपूर शहरात भारतीय जनता पक्षामध्ये गटबाजी दिवसेंदिवस तीव्र होत चाललेली आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या गटांमधील संघर्ष शिगेला पोहोचलाय. कोणत्याही परिस्थितीत एकत्र न येण्याची भूमिका दोन्ही गटांनी घेतली असून वेळोवेळी त्याची झलकही पाहायला मिळाली आहे. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी दोन्ही बाजू सोडत नाहीत. त्यामुळे पक्षांतर्गत वातावरण तापलं आहे. या गटबाजीमुळे चंद्रपूर महानगर भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा प्रभारी पदावर नियुक्ती करणंही पक्षासाठी आव्हानात्मक ठरत होतं. याच पार्श्वभूमीवर भाजप महाराष्ट्र प्रदेशाकडून अखेर जिल्हा प्रभाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहणकर यांची चंद्रपूर महानगर भाजपाच्या जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता पक्षातील सुरू असलेल्या या तीव्र गटबाजीवर त्या कितपत नियंत्रण मिळवतात किंवा काही दिवसातच माघार घेतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी चैनसुख संचेती यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते महानगरपालिकेच्या काळात निरीक्षक म्हणून चंद्रपूरमध्ये कार्यरत होते. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपच्या राजकारणाचा त्यांना चांगलाच अनुभव आहे. आता याच अनुभवाच्या आधारे त्यांच्यावर ग्रामीण प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आणि वैयक्तिक आमचे देखील नगरसेवक होते, आमचे देखील कार्यकर्ते होते, पण शासनाचा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत करू दिलं नाही. विद्यमान जे आमचे नगरसेवक आहे, फक्त त्या नगरसेवकाचं स्वागत त्या ठिकाणी केलं. पण या जिल्ह्याचे माजी मंत्री आदरणीय सुधीर भाऊ या ठिकाणी जेव्हा मंचावरती आले, त्यांच्यासोबत भाजपाचे जे कार्यकर्ते आले, जे नगरसेवक देखील नव्हते, अशा सगळ्या कार्यकर्त्याचं स्वागत या कार्यक्रमात करण्यात आलं. शासकीय कार्यक्रमात हा कार्यक्रम हा शासनाचा आदिवासी विभागाचा होता. हा कार्यक्रम काही भाजपाचा किंवा भाजपानं आयोजित केलेला नव्हता. तरी पण राजशिष्टाचाराचं पालन या कार्यक्रमात झालं नाही. त्याच्यामुळे आजच्या या कार्यक्रमावरती आम्ही बहिष्कार टाकून या ठिकाणी आम्ही वॉकआउट केलं.